चला, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण आज भूगोलाचा पाठ पाहणार आहोत. आपल्या भूगोलाच्या पाठाचं नाव आहे मानवी वस्ती. नागरिकशास्त्राचा पाठ आपला चालू होता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. त्याचा फक्त मूलभूत कर्तव्य हा भाग बाकी आहे. परत पुढच्या आठवड्याला मी तो पाठ परत घेणार आहे. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये एका पिरियडचा बाकी होता. जेवढा बाकी आहे तेवढा घेऊन आणि बाकीची मार्गदर्शक तत्वेची थोडी रिव्हिजन करू. आता आपल्याला बघायचं आहे मानवी वस्ती. आणि मानवी वस्ती हा पाठ 2 तासिकेचा, म्हणजे आज आणि उद्यापर्यंत हा पाठ संपून जाईल. मानवी वस्ती म्हणजे घर. आता जर आपण विचार केला तर मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा. मानवाच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. मानवाने शेतीमधून, शिकारीमधून किंवा जंगलमधून फळं, कंदमुळं वगैरे गोळा करून अन्नाची गरज भागवली. सुरुवातीला मानव वनस्पतींचा पालापाचोळा असेल, फांद्या असतील, यांचा वापर करून तो वस्त्राची निर्मिती करू लागला. नंतर मानव घरांमध्ये राहू लागला. पहिले गुहांमध्ये राहू लागला. नंतर हळूहळू त्याला जसं कळालं तसं नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून तो घरांमध्ये सुद्धा राहू लागला. म्हणजे त्याने वस्त्या तयार करायला सुरुवात केली. मग मानवाने वस्ती तयार करायला का सुरुवात केली? कारण मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. मानवाला समाजामध्ये, समूहामध्ये राहायला आवडतं. तो एकटा राहू शकत नाही. आणि या समाजप्रिय मधूनच वस्ती ही संकल्पना उदयास आली आणि मग तो वस्ती तयार करून राहू लागला. आपण जर वस्तीचा अभ्यास केला तर वस्तीचा विचार केल्यावर आपल्याला कळतं की वस्तीचे प्रकार भरपूर आहेत. वाडी असेल, ग्रामीण वस्ती असेल, नगर असेल, शहर असेल, महानगर असेल. नंतर आपल्याला वस्तीचा आकृतबंधेचा जर विचार केला तर काही वस्ती आपल्याला जवळ दिसते, काही वस्ती मोकळी दिसते, काही वस्ती एका सरळ रेषेत दिसते. म्हणजे आपल्याला वस्तीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. ते प्रकार का पडले किंवा त्याची निर्मिती अशी का झाली ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे मानवी वस्तीमध्ये. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला एक वाडी असेल, पाडा असेल, ग्रामीण वस्ती, नंतर शहरी वस्ती, नंतर महानगर वस्ती यांचा तर अभ्यास करणार आहोत. पण त्या वस्तीचा जो आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधांचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजेच काही वस्ती जवळ आहेत त्याला आपण केंद्रित वस्ती म्हणतो. काही वस्ती अशी विखुरलेली असते, म्हणजे एक घर इकडे, एक घर लांब, एक घर त्याच्यापेक्षा लांब, त्याला आपण विखुरलेली वस्ती म्हणतो. काही वस्ती एका सरळ रेषेत असते, त्याला रेषाकृती वस्ती असे म्हणतो. काही वस्ती त्रिकोणाकृती वस्ती वगैरे असते. याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. मात्र या पाठामध्ये आपल्याला फक्त वस्तीचे 3 प्रकार बघायचे आहेत. एक केंद्रित वस्ती, एक विखुरलेली वस्ती आणि एक रेषाकृती वस्ती. परंतु या वस्तींचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. त्या चित्रांचं काही पहिले निरीक्षण करू आणि निरीक्षण करून मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. तर पहिले आपण निरीक्षण करून घेऊ चित्रांचं. तर आपल्याला या चित्राच्या चौकटीमध्ये मानवी वस्ती कोठे होऊ शकेल याचा अंदाज करा असा त्यांनी आणि त्या ठिकाणी वस्ती दाखवायला लावलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, की मानवी वस्ती कोठे कराल. आता इथे बघा, इथे सपाट भाग आहे. या ठिकाणी सपाट भाग आहे. या ठिकाणी तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकता. किंवा या ठिकाणी सपाट भाग आहे. रस्त्याच्या कडेला तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकता. इथे रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्या आजूबाजूला तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकता. या ठिकाणी तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकत नाही. कारण तो उताराचा भाग आहे आणि उताराचा भाग असल्यामुळे तिथे तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकत नाही. किंवा पाण्याच्या साठ्याजवळ तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकता. कारण मानवाला सगळ्यात जास्त गरज असते ती पाण्याची. म्हणून या पाण्याच्या साठाजवळ तुम्ही मानवी वस्ती तयार करू शकता. मग तेथेच का मानवी वस्ती तयार केली याची चर्चा केला तर मग सांगायचं की मानवाला जमीन लागते, पाणी लागतं. जमिनीमध्ये मानव शेती करू शकतो, अन्नधान्य लागतं. यासाठी ज्या ठिकाणी चांगली परिस्थिती उपलब्ध असेल अशा ठिकाणी मानव मानवी वस्ती तयार करत असतो. पुढचं जर पाहिलं तर आपल्याला 10.2 नावाची आकृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये 4 आकृत्या आहेत. ही पहिली आकृती आहे 10.2ची अ, 10.2ची ब, 10.2ची क आणि ड, अशा 4 आकृत्या आहेत. आणि या 4 आकृत्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे
की चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे. अ ब क ड या 4 चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे. तर 4 चित्रांमध्ये आपल्याला घरं दिसत आहेत, झाडं दिसत आहेत, शेती दिसते, कुठे उंच बिल्डिंग दिसत आहेत, विमान दिसते. तर अशा प्रकारे आपल्याला चित्रांमध्ये दिसत आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या बाबी तुमच्या परिचयाच्या आहेत. तर आपल्या घरं परिचयाचे आहेत, बिल्डिंग्स परिचयाचे आहेत, मेट्रो ट्रेन तुम्ही टी व्हीवर पाहिले असेल ते परिचयाचे आहेत. तर ह्या गोष्टी आमच्या परिचयाच्या आहेत असं तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकतात. तिसरं आहे, कोणत्या चित्रात वस्ती विरळ आहे. जर तुम्ही चित्रांचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी वस्ती विरळ तुम्हाला दिसून येईल. तर या चित्रांचं जर निरीक्षण केलं तर 10.2 ही जी आकृती आहे क 10.2 क आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला विरळ वस्ती पाहायला मिळेल. इथे बघा की फक्त 2-3च वस्त्या आहेत, आजूबाजूला पूर्ण मोकळी जमीन आहे. आणि या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथे दाट वस्ती आहे 10.2 ड ची, कारण की जवळ घरं आहेत, म्हणजे ती विरळ म्हणता येणार नाही. नंतर ही आकृती बघा 10.2 ब या ठिकाणी सुद्धा दाट लोकवस्ती तुम्हाला दिसून येईल. दाट म्हणजे बिल्डिंगाच बिल्डिंग आहेत मोठमोठ्या, म्हणजे इथे दाट लोकवस्ती आहे. आणि इथे जर पाहिलं तर ही सुद्धा काही प्रमाणात विरळ आहे आणि काही प्रमाणात घरं जवळ आहेत, पण जास्त जवळ नाही, विरळच आपल्याला दिसून येत असते. म्हणजे अशा प्रकारे काही ठिकाणी लोकवस्ती विरळ आहे, काही ठिकाणी लोकवस्ती दाट आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे त्यांनी की कोणत्या चित्रामध्ये लोकवस्ती दाट दिसते. तर 2 चित्रांमध्ये आपल्याला लोकवस्ती दाट दिसते. याच्यामध्ये 10.2 ड ही जी आकृती आहे या ठिकाणी लोकवस्ती दाट आहे. आणि पुढचं हे 10.2 ब इथे तर अतिशय दाट लोकवस्ती आपल्याला दिसून येत असते. पुढचं आहे, कोणत्या चित्रांमध्ये गगनचुंबी इमारती दिसत आहेत. गगनचुंबी म्हणजेच काय, आकाशाला भिडणारे. तर गगनचुंबी या ठिकाणी तुम्हाला इमारती दिसत आहेत. म्हणजे ही महानगर असेल, खूप मोठं महानगर, त्या ठिकाणी तुम्हाला खूप गगनचुंबी इमारती दिसत आहे. पुढचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढचा एक प्रश्न असा आहे, वरील चित्रांना खालीलपैकी योग्य नावे द्या. एक नाव आहे ग्रामीण वस्ती, एक आहे आदिवासी पाडा, एक आहे शहर आणि एक आहे नगर. आता बघा मग हे या चित्रांचं जर पाहिलं तर 4 चित्रांपैकी कोणता आदिवासी पाडा असेल. तर हा एकाकी वस्ती आहे. मग या एकाकी वस्तीला आहे नाव आदिवासी पाडा, मग इथे लिहायचं आदिवासी पाडा, एकाकी वस्ती असल्यामुळे. नंतर हे जर पुढचं चित्र तुम्ही निरीक्षण केलं तर मग त्या ठिकाणी ग्रामीण वस्ती दिसते की नगर दिसते की शहर. तर हे दाटीवाटीचे घरं दिसत आहेत आणि रिक्षा वगैरे दिसत आहेत, तर हे नगर आहे. तर हे नगराचे चित्र आहे. तर नगराच्या चित्राखाली तुम्ही नगर असं नाव लिहायचं. पुढचं आता हे गगनचुंबी इमारती जिथे दिसत आहेत त्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटी असल्यामुळे किंवा महानगर असल्यामुळे कार्स दिसत आहेत, मेट्रो ट्रेन दिसते, तरी असल्यामुळे त्या ठिकाणी हे शहर आहे, म्हणून याला शहर असं नाव द्यायचं. आणि पुढचं आहे हे, तर हे आहे ग्रामीण वस्ती, एखादं खेडेगाव. जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर तुम्ही याचं निरीक्षण केलेलंच असेल. तर हे आहे ग्रामीण वस्ती. तर अशा प्रकारे आपल्याला या चित्रांना क्रमवार लावायचा आहे. शेवटचा प्रश्न असा विचारलेला आहे की ग्रामीण वस्तींमधील दिसणाऱ्या विकासानुसार चित्रांचे क्रम लावा. मग 1 नंबर कोणाला द्यायचा, सगळ्यात पहिलं पाड्याला द्यायचा, 2 नंबर ग्रामीण वस्तीला, 3 नंबर नगरला आणि 4 नंबर गगनचुंबी इमारती जिथे आहेत शहर त्याला द्यायचा. मग इथे आहे 1 नंबर, हे शहर आहे याला द्यायचं 3 नंबर. हे गगनचुंबी इमारत आहे याला द्यायचं 4 नंबर. याला द्यायचं 4 नंबर, कारण या सगळ्यात शेवटी आहे. आणि हे आहे 2 नंबर, ही ग्रामीण वस्ती आहे याला द्यायचं 2 नंबर. तर अशा प्रकारे तुम्ही याला क्रम देऊ शकता. तर आपण आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला मग आता आपल्याला पुढचा मुद्दा आहे भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक
स्पष्टीकरण म्हणजेच काय की हे जे चित्र आहे किंवा ह्या ज्या मानवाने वस्त्या तयार केलेल्या आहेत त्याची प्रगती वाड्यापासून म्हणजे पाडापासून तर महानगरापर्यंत कशी झाली त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आहे. तर सुरुवातीला मानवाने वस्ती कुठे तयार केली असावी, तर मानवाने वस्ती तयार केलेली आहे ज्या ठिकाणी सुसह्य हवामान चांगलं हवामान मिळालं मानवाला त्या ठिकाणी मानव वस्ती तयार करून राहू लागला. पाण्याची उपलब्धता, कारण पाण्याशिवाय मानव जगू शकत नाही, म्हणजे जिथे पाण्याची उपलब्धता होती त्या ठिकाणी मानव वस्ती तयार करून राहू लागला. नंतर चांगलं हवामान, सुपीक जमीन, अनुकूल भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार करून मानवाने वस्त्या तयार केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी चांगलं हवामान होतं, ज्या ठिकाणी सपाट जमीन होती, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती, भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती, अशा ठिकाणी मानव घरं तयार करू लागला आणि वस्ती तयार करून त्या ठिकाणी राहू लागला. मग सुरुवातीला काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये मानवाने जशी परिस्थिती उपलब्ध होती त्या परिस्थितीमध्ये तो घर तयार करून राहत होता. जशी परिस्थिती उपलब्ध होती त्या साधन संपत्तीचा वापर करून, म्हणजे जंगल असेल तर जंगलामधून लाकूड फाटा गवत आणायचं आणि गवताचा लाकूड फाटाचा वापर करून त्या ठिकाणी मानवी वस्त्या तयार करून करायच्या. म्हणजे जशी भौगोलिक परिस्थिती होती त्या भौगोलिक परिस्थितीचा आधारावरूनच मानव वस्ती तयार करू लागला. नंतर काय झालं की जशी भौगोलिक परिस्थिती होती, जर पाणी असेल समुद्र असेल तर त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय करू लागले, जंगल असेल तर तिथे जंगलामध्ये जाऊन आपली उपजीविका भागू लागले, सपाट जमीन असेल किंवा नदी असेल तर तिथे शेती करू लागला. म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार मानव वस्त्या तयार करू लागला आणि भौगोलिक परिस्थितीनुसार मानवाचा त्यावेळेस व्यवसाय ठरवला जायचा आणि त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांची वस्ती असायची. जुन्या काळाचा जर विचार केला, जर तुम्ही आधुनिक काळाचा विचार केला तर आधुनिक काळामध्ये मानवी वस्ती वेगवेगळ्या व्यवसायांची असते, म्हणजे एकाच वस्तीमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक दिसून येतात. परंतु जुन्या कालावधीमध्ये तसं नव्हतं. जुन्या कालावधीमध्ये जर कधी समुद्र असेल तर फक्त मासेमारी करणारे लोक असायचे, जंगल असेल तर फक्त आदिवासी लोक असायचे, सपाट जमीन असेल तर फक्त शेतकरी लोक असायचे. म्हणजेच जुन्या कालावधीमध्ये भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून मानव वस्ती तयार करत होता. जशी भौगोलिक परिस्थिती असेल तशा भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तो मानव वस्ती तयार करत होता. मग पुढे काय झालं, उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे समुद्र किनारा असेल तर समुद्र किनारा असेल त्या ठिकाणी मानव वस्ती तयार करायचा आणि त्या ठिकाणी समुद्रामध्ये मासेमारी करायचा. मग तिथे कोणत्या लोकांची वस्ती तयार झाली तर कोळी लोकांची वस्ती तयार झाली. मासेमारी करणारे कोळी त्यांची वस्ती त्या ठिकाणी तयार झाली. नंतर जंगल जर असेल तर जंगलाच्या आजूबाजूला मानव वस्ती तयार करत होता. त्या जंगलामध्ये जायचा, जंगलामध्ये गेल्यानंतर लाकूड फाटा असेल, कंदमुळं असेल, मध असेल, फळ असेल, फूल असेल, पानं असतील, गवत असतील, बांबू असतील, असे वेगवेगळे पदार्थ जमा करायचा आणि त्या पदार्थांवर आपली उपजीविका भागवायचा. म्हणजे फळं कंदमुळं वगैरे खायचा, परंतु बाकीच्या वस्तू तो बाजारपेठेमध्ये विकायचा आणि त्याच्यावर जे काही अन्नधान्य वगैरे मिळेल त्याच्यावर तो उपजीविका भागवायचा. म्हणजे जंगलाच्या अवतीभोवती मानव वस्ती तयार करू लागला. मग ती कोणत्या लोकांची वस्ती होती तर ती होती आदिवासी लोकांची वस्ती. आदिवासी लोक त्या ठिकाणी वस्ती तयार करू लागले. जसं समुद्र ठिकाणी मी सांगितलं कोळीवाडा तयार झाला किंवा कोळी लोकांची वस्ती तयार झाली, तसं जंगलाच्या अवतीभोवती आदिवासी लोकांची वस्ती तयार झाली. नंतर सपाट जमीन असेल आणि पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी माणूस सपाट जमिनीवर शेती करू लागला आणि शेतीमधून आपली उपजीविका भागू लागला. मग सपाट जमिनीवर कोणत्या लोकांची वस्ती तयार झाली तर शेतकरी लोकांची वस्ती तयार झाली. म्हणजे त्या शेतीमध्ये आपल्या परिस्थितीनुसार तो घर बांधू लागला आणि या सपाट जमिनीवर मग शेतकऱ्या लोकांची वस्ती, म्हणजेच भौगोलिक परिस्थितीनुसार मानव वस्ती तयार करू लागला. मग सुरुवातीला मानवाने कोणती वस्ती तयार केली असेल, डायरेक्ट महानगर तयार केलं असेल, एखादा वाडा तयार केला असेल, पाडा तयार केला असेल, छोटंसं घर तयार केले असेल. तर मानवी वस्तीची सुरुवात पाड्यापासून झालेली आहे. नंतर पाड्याचं रूपांतर वाडीमध्ये झालं, म्हणजे छोटे छोटे घर मग जवळ जवळ येऊ लागले. मग वाडीमध्ये रूपांतर झाल्यानंतर मानव त्या ठिकाणी छोटे छोटे घर अजून त्या ठिकाणी आजूबाजूला येऊ लागले आणि मग ग्रामीण वस्तीला सुरुवात झाली. मग ग्रामीण वस्तीचं रूपांतर पुढे नगरात झालं, नगराचं शहरात झालं, शहराचं महानगरात झालं. म्हणजे सुरुवात कशापासून झाली तर मानवी वस्तीची सुरुवात झालेली आहे पाडा. कशापासून सुरुवात झालेली आहे पाडा. जे आपल्याला चित्रांमध्ये दाखवलेलं होतं, पहिलं चित्र, दुसरं चित्र, तिसरं चित्र, चौथं चित्र, आणि त्या चित्रांचे क्रम पण ठरवले होते. पण त्या क्रमानुसार आपल्याला सांगता येतं की मानवी वस्तीची सुरुवात पाडापासून झाली. कशापासून झाली? पाडा.
पाड्याचं रूपांतर झालं वाडीमध्ये, वाडीचं रूपांतर झालं ग्रामीण वस्तीमध्ये, ग्रामीण वस्ती, ग्रामीण वस्तीचं रूपांतर झालं नगरामध्ये, नगराचं रूपांतर झालं शहरामध्ये, आणि शहराचं रूपांतर झालं महानगरामध्ये. शहराचं रूपांतर झालेलं आहे महानगरामध्ये. म्हणजे अशा प्रकारे मानव वस्ती तयार करत होता. पाडा, नंतर वाडी, नंतर ग्रामीण वस्ती, नंतर नगर, नंतर शहर आणि महानगर. तर आपल्याला या पाठामध्ये ग्रामीण वस्ती म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. ग्रामीण वस्ती कोणाला म्हणतात? तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारलं जाऊ शकतं की ग्रामीण वस्ती कोणाला म्हणतात? की ज्या वस्तीमधील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय नैसर्गिक परिस्थितीवर, स्थानिक नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो, त्या वस्तीतल्या लोकांना किंवा त्या वस्तीला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. ज्या वस्तीमधील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय, ज्या वस्तीतील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ शेती, उदाहरणार्थ मासेमारी, उदाहरणार्थ खाणकाम. आता हे नैसर्गिक परिस्थितीवर त्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, निसर्गावर अवलंबून आहे त्यांचा व्यवसाय. म्हणून ज्या वस्तीमधील बहुसंख्य म्हणजे जास्तीत जास्त लोक कोणता व्यवसाय करतात? तर प्राथमिक व्यवसाय करतात किंवा निसर्गावर आधारित व्यवसाय करतात. अशा वस्तीला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रामीण वस्तीची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे शेती, मासेमारी करणाऱ्या लोकांची, खाणकाम करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती. शेतकरी लोकांची वस्ती, मासेमारी करणाऱ्या आदिवासी लोकांची वस्ती म्हणजेच ग्रामीण वस्ती. तर अशा प्रकारे आपल्याला ग्रामीण वस्तीची व्याख्या दिलेली आहे. ज्या लोकांचा, बहुसंख्य लोकांचा व्यवसाय नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो किंवा नैसर्गिक परिस्थितीशी निगडीत असतो, त्याला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. मग ग्रामीण वस्तीचं रूपांतर हळूहळू नगर शहरामध्ये का होऊ लागलं, कसं होऊ लागलं? तर आपल्याला माहितीये मानव अगोदर ग्रामीण वस्तीमध्ये राहत होता. म्हणजे सुरुवातीला तर पाड्यामध्ये राहत होता, नंतर हळूहळू त्याच्या वस्त्या वाढल्या, पाड्याचं वाडीमध्ये रूपांतर झालं, नंतर ग्रामीण वस्तीमध्ये रूपांतर झालं. ग्रामीण वस्तीमध्ये कोणता व्यवसाय असायचा? तर प्राथमिक व्यवसाय. आपण प्राथमिक व्यवसायाची व्याख्या 6वी मध्ये पाहिलेली की नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. मग ग्रामीण वस्तीमध्ये कोणता व्यवसाय करतात लोक? प्राथमिक व्यवसाय. मग प्राथमिक व्यवसायाच्या अनुषंगाने परत त्याला पूरक व्यवसाय सुरू झाले. उदाहरणार्थ प्राथमिक व्यवसाय शेती. शेती करत करत मानव त्या ठिकाणी पशुपालन करू लागला, कुक्कुटपालन करू लागला. शेतीमधून निघणारं जे उत्पन्न होतं, उदाहरणार्थ जर कापूस निघत असेल तर कापड तयार करू लागला, ऊस निघत असेल तर साखर तयार करू लागला. म्हणजेच ज्या प्रकारे मानव शेती करत होता, त्या शेतीमधून जसं उत्पन्न निघत होतं, त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने पूरक व्यवसाय निर्माण झाले, म्हणजे इतर व्यवसाय निर्माण झाले. मग व्यवसाय निर्माण झाला म्हणजे काय होतं? मग व्यवसाय निर्माण झाले म्हणजे रोजगार निर्माण होतो. रोजगार निर्माण झाला म्हणजे काय होतं? रोजगार निर्माण झाला म्हणजे आजूबाजूचे लोक जे असतील, खेड्यापाड्यातले लोक जे असतील, ते ग्रामीण भागामध्ये येतात आणि तो इतर व्यवसाय करायला सुरुवात करतात. मग आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या ठिकाणी येऊन राहिल्यामुळे त्या ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढली असेल की कमी झाली असेल? तर साहजिकच त्या ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढली असेल, खूप जास्त वाढून गेली. लोकसंख्या वाढल्यानंतर काय झालं असेल? लोकसंख्या वाढल्यामुळे इतर सुविधा सुद्धा वाढल्या असतील. उदाहरणार्थ दवाखाने वाढले असतील, शाळा वाढल्या असतील, रस्ते वाढले असतील, विविध प्रकारचे कार्यालय वाढले असतील, नंतर रस्ते तयार केले गेले असतील, रस्त्याला अनुकूल असलेले नंतर पेट्रोल पंप तयार झाले असतील, दुकानं तयार झाली असतील, सगळ्या गोष्टी वाढून गेल्या. मग ग्रामीण वस्तीचं रूपांतर अजून थोडंसं मोठं होऊन गेलं. मग कशामध्ये झालं ग्रामीण वस्तीचं रूपांतर? तर नगरमध्ये झालं. कशामध्ये झालं? नगरमध्ये. नंतर हळूहळू ग्रामीण वस्तीचं रूपांतर नगरमध्ये जसं झालं, तसं नगराचं रूपांतर हळूहळू अजून वाढू लागलं आणि नगराचं रूपांतर झालं मग शहरामध्ये. शहर त्याला म्हणतो आपण. बघा, ग्रामीण वस्ती लोकसंख्येनुसार आता वस्तीचे प्रकार करतात. उदाहरणार्थ जर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्याला आपण महानगर म्हणतो, किंवा 3 लाख ते 10 लाख याच्यामध्ये ज्याची संख्या असेल, 3 लाख ते 10 लाख, त्याला म्हणतो आपण शहर. आणि 3 लाखच्या खाली आणि 1 लाखच्या वर त्याला म्हणतो आपण नगर. आणि 1 लाखच्या खाली काही जे खेडेगाव असतात ते खूप मोठे मोठे असतात. उदाहरणार्थ तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जा, तिथले खेडेगाव आपल्या तालुक्यापेक्षा सुद्धा मोठे. 50,000च्या खाली ज्याची लोकसंख्या असेल त्याला आपण ग्रामीण भाग असं म्हणू शकतो. म्हणजेच सुरुवातीला ग्रामीण भाग होतं. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक व्यवसाय होते. प्राथमिक व्यवसायाच्या अनुषंगाने इतर व्यवसाय आले. इतर व्यवसाय आल्यामुळे मानव त्या ठिकाणी
वस्ती करून राहू लागला, घरं वाढली, दुकानं वाढली, रस्ते वाढले, इतर गोष्टी वाढल्या, त्याचा आकार वाढला, नगर झालं, नगरचं रूपांतर पुढे शहरात झालं आणि शहराचं रूपांतर पुढे महानगरात झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे हळूहळू ग्रामीण वस्तीचा विस्तार हा वाढत गेला. ग्रामीण वस्तीचा विस्तार हा वाढत गेला. मग ग्रामीण वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होण्याची काही कारणं आहेत. ग्रामीण वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक आणि पर्यटन ह्या ज्या गोष्टी आहेत, पर्यटन व प्रशासकीय कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळेच ग्रामीण वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होतं. ग्रामीण वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होतं. म्हणजे शहरामध्ये रूपांतर होण्यासाठी धार्मिक कारण पण महत्वाचं आहे. म्हणजे ज्या धर्माचे लोक राहत असतील त्या धर्माच्या आजूबाजूतले लोक येतात आणि तिथे वस्ती करून राहू लागतात. धार्मिक कारण म्हणतो आपण त्याला. ऐतिहासिक कारण, जर एखादा ऐतिहासिक वास्तू असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ ताजमहल असेल, बीबी का मकबरा असेल, दौलताबादचा किल्ला असेल, मग तिथे व्यवसाय करायला लोक येतात, तर त्याचा आकार वाढून जातो. ते झालं ऐतिहासिक कारण. शैक्षणिक, आता पुणे या शहराची निर्मिती कशामुळे झाली तर शैक्षणिक शिक्षणामुळे. वेगवेगळ्या शिक्षण संस्था होत्या, त्या शिक्षण संस्थेमध्ये खूप आजूबाजूचे लोक शिकण्यासाठी तिथे येऊ लागले, लोकसंख्या वाढली, इतर सुविधा वाढल्या, मग ते शहराची निर्मिती झाली. हे शैक्षणिक कारण आहे. व्यापारी कारण, व्यापार करायला येऊ लागले. उदाहरणार्थ मग या शहराची निर्मिती कशामुळे झालेली आहे ते व्यापारामुळे झालेली आहे. व्यापार करण्यासाठी आजूबाजूचे लोक येऊ लागले आणि तिथे व्यापार करण्यासाठी जाऊ लागले, म्हणून व्यापारी कारणामुळे त्याची निर्मिती झालेली आहे. तर अशा प्रकारे हे कारण आहेत की या कारणामुळे ग्रामीण वस्तीचं रूपांतर शहरामध्ये होतं. कोणकोणते कारण सांगितलं तुम्हाला? ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक असेल किंवा प्रशासकीय कारण असेल, व्यापारी असेल किंवा शिक्षण असेल, या कारणांमुळे ग्रामीण वस्तीचं रूपांतर शहरामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. मग अशा प्रकारे आपण या शहरामध्ये रूपांतर झाल्यानंतर अजून पुढे अनेक सोयी सुविधा वाढत गेल्या आणि सोयी सुविधा वाढत गेल्यामुळे नंतर मग शहराचं रूपांतर महानगरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये झालेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे मानवाने आपल्या ग्रामीण वस्तीची सुरुवात पाडा यापासून केली होती. पाडाचं रूपांतर झालं होतं वाडीमध्ये, वाडीचं रूपांतर झालं होतं ग्रामीण वस्तीमध्ये, ग्रामीण वस्तीचं रूपांतर झालं नगरामध्ये, नगराचं रूपांतर झालं शहरामध्ये आणि शहराचं रूपांतर झालं महानगरामध्ये. तर अशा प्रकारे मानवाच्या वस्तीचं रूपांतर हळूहळू वाढताना आपल्याला दिसून येतं.